ठाण्यातील शिळफाटा येथील बेकायदेशीर गोदामांवर नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर बोलताना नगरसेविका मर्जिया पठाण यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आम्ही बेकायदेशीर गोदामांवरील कारवाईचं स्वागतच करतो, पण ही कारवाई संपूर्ण ठाण्यात निष्पक्षपणे आणि भेदभाव न करता झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मर्जिया पठाण यांनी कोठारी कंपाऊंडचं उदाहरण देत सांगितलं की माझ्या माहितीनुसार ही जागा गोदामांसाठी आरक्षित आहे, परंतु तिथे हायकोर्टाचे आदेश असतानाही हुक्का पार्लर्स, रेस्टॉरंट्स आणि पार्टी क्लब सर्रास सुरू आहेत. गोव्यातील पबमध्ये झालेल्या मोठ्या अपघातासारखी दुर्घटना इथेही घडू शकते. मग प्रशासन हा हायरिस्क जागांवर कारवाई का करत नाही? प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करताना त्या म्हणाल्या की जेव्हा एखाद्या व्यापाराचे हक्काचं दुकान किंवा गोदाम तोडलं जातं तेव्हा एका ठाणेकराचं आर्थिक नुकसान पाहून मनाला नक्कीच वेदना होतात. पण खरा प्रश्न हा आहे की जेव्हा ही बेकायदेशीर बांधकामं उभी राहत असतात तेव्हा प्रशासन झोपलेलं असतं का? पाडकामाच्या वेळेला दाखवली जाणारी तत्परता जर बांधकाम सुरू असतानाच दाखवली तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे हे आर्थिक नुकसान टळू शकेल. या संदर्भात आयुक्तांनी कोणत्याही भेदभावाशिवाय योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी शेवटी सांगितलं.